मी तुम्हाला आता मीटिंग संपायच्या आधी एक असं टूल सांगतो जे आज तुम्ही यूज करायला लागाल, त्याचा फायदा तुम्हाला भरपूर होणार आहे. म्हणजे बघा, बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण सोशल मीडियाला अकाउंट्स रेडी करून घेतो, पण आपण हे विसरतो की आता एखाद्या नवीन ठिकाणी लॉग इन जर करायचं असेल तर आपला लॉग इन नेम काय होतं, युजर नेम काय होतं, पासवर्ड काय होता, आपण नंबर कोणता यूज केला होता ना, त्यातले काही क्वेश्चन्स असतील ना, सिक्युरिटी क्वेश्चन्स असतात, ते आपण काय फिलअप केले होते हे लक्षात राहत नाही. इवन बँकिंग सेक्टरचे पासवर्ड असू द्यात किंवा इतर कुठल्याही इम्पॉर्टंट अकाउंट्स असू देत किंवा एखादी नोट्स असेल, म्हणजे आपण आता मोबाईलवरती वाचतोय आणि वाचता वाचता आपल्याला एवढासा पॅराग्राफ आवडला त्याचा, पण तो तेवढाच कॉपी करायचा, कुठेतरी पेस्ट करायचा, त्यासाठी दुसरं काहीतरी टूल उघडावं लागेल. ही भानगड जी असते किंवा लिहून ठेवण्याची भानगड असते, जिथे वेळेवर आपले पासवर्ड ID सापडत नाही, त्याचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होणार. बघा, मी तुम्हाला एक टूल सांगतो. तुम्ही गुगल कीपचं नाव ऐकले का? ओके, स्क्रीन दिसते तुम्हाला? ठीक आहे, गुगल कीपला जायचं, कीप लिहिलं तरी येईल. ओके, कीपला जायचं, कीप लिहायचं, keep.google.com ही वेबसाईट आहे गुगलची. हे बघा, हे माझं ऑलरेडी काही लॉग इन असलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे भरपूर काही दिसेल. मी एक नवीन अकाउंट देतो. हे बघा, हे ब्लँक आहे. ओके, हे गुगलचं कीप नोट असं असलेलं प्लॅटफॉर्म आहे. हे तुमच्या फोनमध्ये यूज करता येईल, याचं ॲप आहे डायरेक्टली. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल मी गुगल कीप यूज करतो आहे, पण आता मला समजा डिजिटल मार्केटिंग सर्च करायचे आहे. डिजिटल मार्केटिंगबद्दल मी काही आता वाचतो आहे समजा गुगलवरती. ठीक आहे, समजा मी वेबसाईटला आलो आहे, या मला हे वाचायचं आहे. वाचता वाचता मला हा पॅराग्राफ आवडला. ओके, जर हे डेस्कटॉपवर तुम्ही यूज करत असाल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे जावं लागेल एक्सटेन्शन्सवरती. आता एक्सटेन्शन कसं, गुगल एक्सटेन्शनवरती यावं लागेल तुम्हाला. जसं प्ले स्टोर आहे तसंच डेस्कटॉपसाठीचं एक्सटेन्शन आहे क्रोमसाठी. ठीक आहे, इथे कीप सर्च करा, गुगल कीप क्रोम एक्सटेन्शन. ओके, मी ऑलरेडी ॲड ऑन करून ठेवलं आहे, त्याच्यामुळे इथे मला रिम्यू दिसते. ॲड ऑन केलं. ॲड ऑन केल्याच्या नंतर इथे तुम्हाला पिन करून ठेवावं लागेल. ऑलरेडी गुगल कीप माझं पिन आहे. आता हे बघा, मी आता एखाद्या वेबसाईटला गेलो आहे, मी सर्च करतो आहे, हे कंटेंट मी वाचतो आहे. वाचता वाचता मला हे आवडले तर मला कॉपी करायचे समजा, तर कॉपी करायची काहीच गरज नाही. कीपवरती जायचं, ऑटोमॅटिकली कीप ओपन होते. काय ते गुगल काय टाकलं? गुगल कीप क्रोम एक्सटेन्शन. गुगल कीप जायचं, मी सर्च करतोय काहीतरी एक मॅटर, डिजिटल मार्केटिंग समजा मी सर्च करतोय. आपण वाचता वाचता एखादी मॅटर, गुगल कीप हे बघा येल्लोवाला आहे, गुगल कीप क्रोम एक्सटेन्शन हे येतं आहे. आणि जर फोनमध्ये तुम्ही यूज करत असाल तर सेम आहे, गुगल कीप प्ले स्टोअरला त्याचा ॲप आहे. त्यासाठी करायचं आहे हे जे आपण महत्त्वाच्या डिटेल्स विसरून जातो. हां, म्हणजे महत्त्वाचे डिटेल्स आपले कुठलेही असतील आपण ज्या विसरून जातोय. ठीक आहे, हे बघा, मी इथे क्लिक केलं, ऑटोमॅटिकली हा पॅराग्राफ आला. मी समजा आता हे सिलेक्ट करतोय, परत कीपवर ओपन केलं तर हा ऑटोमॅटिकली बघा इथे डेटा घेतला त्याने, है ना, ऑटोमॅटिक कॉपी झाला. जर एक डेस्कटॉपवर यूज करत असाल तर मी काही पण देतो नाव, नोटवर क्रिएट नोट केलं. आता मी सेम ओपन करतोय गुगल कीप. हां, आता हे बघा, आता समजा मी लिहितोय की FB क्रेडेन्शियल, म्हणजे क्रिएट नोटवरती येलो आपण इथे. ठीक आहे, क्रिएट नोट केलं, मी पिन केलं, ही नोट क्रिएट होऊन वरती येऊन आलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही काही लिहू शकता. ठीक आहे, पासवर्ड, ID किंवा कुठलंही मॅटर तुम्हाला लिहायचं असेल तुम्ही लिहून ठेवू शकता. इथे कुठलंही मॅटर लिहा. मी एखादी कंटेंट कॉपी करून ठेवतो समजा फॉर एक्झाम्पलसाठी, आणि इथे मला डेटा लिहून ठेवायचा आहे तर मी इथे डेटा लिहून ठेवू शकतो. हे जसंही आपण फोनमध्ये इकडे अपडेट केलं की ऑटोमॅटिकली तुमच्या डेस्कटॉपमध्ये पण हे ऑटोमॅटिकली कॉपी होऊन राहतं. ठीक आहे, आणि याला सेव्ह करायची गरज नाही, ऑटो सेव्ह होतं हे.
आता ही मेसेज आपण लिहिलं किंवा ही इन्फॉर्मेशन इथे पेस्ट करून ठेवली. आता या नोटचा मला कलर चेंज करायचा, मी कलर चेंज करू शकतो. काही बघा येलो झाला आहे. बॅकग्राऊंडला काही इमेज वगैरे असेल टाकून ठेवू शकतो. ठीक आहे. याच्यानंतर इथे आता मी हे सिम्पली घेतलं आहे, मी डिलीट करतो. आता मला नागपूरमधून महलवरतून काहीतरी घ्यायचं आहे. समजा महलवरून नागपूर महल मार्केटला जायचं आहे, त्यातून मला काही सामानांची लिस्ट घ्यायची आहे. तर समजा 12-15 नावं असतील सामानामध्ये. ठीक आहे. जसं आपण पेन आणि डायरीवर घेऊन जातो ना लिहून की एवढं घ्यायचं आहे, आणि मग ते विसरून जातो कधी कधी. समजा सामान घ्यायचं आहे, बँगल्स घ्यायचे आहेत उदाहरणार्थ, फ्रेम घ्यायची आहे, क्लोथ्स घ्यायचे आहेत, अशी खूप सारी लिस्ट आहे समजा आपली. आपण हे टाईप करून ठेवतोय. आता मला एक एक घ्यायचे आहेत समजा, तर मी बघा याला मार्किंग करून ठेवू शकतो है ना. शो चेकबॉक्स इथे केलं की मी मार्केटमध्ये आलोय. आता मार्केटमध्ये आल्याच्या नंतर मला रिमाइंडर मिळायला पाहिजे की मी मार्केटमध्ये पोहोचल्यावर मला हे घ्यायचं आहे, म्हणून मला ॲपने रिमाइंडर दिलं पाहिजे. तर म्हणून आपण काय करून ठेवतो, आता कधी जायचं, मला उद्या जायचं समजा 31 मार्चला. किती वाजता जायचं आहे, मी जातोय आफ्टरनून 1 वाजता. ठीक आहे, सेव्ह केलं. आता मला परत रिमाइंडर मिळायला पाहिजे की मी त्या जागेवर पोहोचल्यावर मी महल सर्च करतो. महल नागपूर. ओके, सेव्ह केलं. जर मी महलला पोचलो, आता माझं कीप तर फोनमध्ये आहे आणि फोन माझ्या खिशात आहे, पण मी महलला पोचलो की ऑटोमॅटिकली हे ॲप फ्रीली रिमाइंडर देईल की बाबा तुम्ही त्या महलवर आहात आणि हे तुम्हाला घ्यायचं आहे. आता मी ते ॲप ओपन केलं आणि क्लिक केलं. मी बँगल्स घेतल्या. ठीक आहे, मी फ्रेम घेतली, क्लोथ्स घेतले. ठीक आहे, हे एक घेतले की बघा हे घेतलेलंच मार्क करेल. आणि काय घ्यायचं राहिलं, टास्क जर असतील तुमचे तर काय घ्यायचं असेल तर हे बाकी राहील. पुन्हा अनफ्रेम करू शकता तुम्ही, टास्क पूर्ण करू शकता. ठीक आहे. आता समजा तुम्ही एखादी गोष्ट, म्हणजे जर तुम्ही कंपनीची एखादी गोष्ट इथे टाईप करताय, कंपनीची क्रेडेन्शियल्स आहेत किंवा इन्फॉर्मेशन आहे, आणि ते तुमच्या पार्टनरला दिसायला पाहिजे असं जर वाटत असेल तुम्हाला, तर इथे बघा कोलॅबोरेटवरती क्लिक केलं. कोलॅबोरेटवरती तर इथे तुम्ही तुमच्या पार्टनरची, तुमच्या मित्राची, कोणाची एक मेल आय डी इथे टाकलात आणि सेव्ह केलं की त्याला ऑटोमॅटिकली जातं त्याच्या कीपवरती. हे जे काही तुम्ही करताय लाईव्ह ते सगळं तिकडे दुसरीकडे दिसायला लागतं त्याच्या कीपमध्ये. आता तुम्ही या अकाउंटमध्ये आणि तुम्ही इथे 15 नोट्स समजा किंवा 50 नोट जरी क्रिएट केल्या आणि फक्त एकाच पर्टिक्युलर नोट्स जर ॲक्सेस द्यायचा असेल तर पर्टिक्युलर नोटचाच ॲक्सेस जातो. या डॅशबोर्डमध्ये असलेल्या एंटायर नोटचा ॲक्सेस त्याला जात नाही. ठीक आहे. आता याचं मल्टीपर्पज आहे, याचं दुसरं यूज तुम्ही करू शकता. समजा आता एवढंच लिहिलं पण आपल्याला एखादी इमेज अटॅच करायची आहे. समजा मी ही इमेज अटॅच करतो, तर बघा आपल्या फोनमधून जरी डिलीट होऊन जाईल तरी या कीपमध्ये ही फोटो राहील, त्याच्यासोबत हे कंटेंट राहतील. ओके. आता हे अचीव केलं, आर्शिव्ह केलं म्हणजे हे डिलीट होईल इथून आणि त्या ट्रॅशवाल्या किंवा आर्शिव्हवाल्या फोल्डरमध्ये निघून जाईल जर तुम्हाला हे इथे दाखवायचं नसेल कोणाला तर. ओके. त्याच्यानंतर बघा इथे तुम्ही आलात आणि 3 डॉटवर जर क्लिक केलं तर तुम्हाला हे डिलीट नोट करचं ऑप्शन आहे, ॲड लेबलचं ऑप्शन आहे, ॲड ड्रॉइंगचं ऑप्शन आहे. आता लेबल तर आपल्याला ऑलरेडी, समजा आता मी बिझनेस रिलेटेड वर्क आहे, पर्सनल वर्क आहे, बिझनेस वर्क, तर मी बिझनेस वर्कच्या नावाने क्रिएट करून ठेवू शकतो. एखादी पर्सनल आहे, तर पर्सनलचं क्रिएट होईल. म्हणजे हे काय झालं आहे बघा, इकडे बिझनेस वर्क आणि पर्सनल अशा 2 कॅटेगरीज ऑटोमॅटिकली इथे क्रिएट झाल्या. बिझनेस वर्कमध्ये हे ऑटोमॅटिक आलं. आता हे कोणत्या ह्याच्यात गेले, बिझनेस वर्क आणि पर्सनल. मग पर्सनलमध्ये नको, बिझनेसमध्ये बघा, बिझनेसमध्ये राहिलं, पर्सनलमधून हटलं. ओके. हे परत वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. हाईड चेकबॉक्स, मेक अ कॉपी, त्यातून इमेजमधून टेक्स्टसुद्धा बाहेर काढू शकतो आपण. ठीक आहे. आणि याला ऑटोमॅटिकली कॉपी जर केलं तर तुमचे जे गुगलचं डॉक्स फाईल आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ही कॉपी होऊन चाललं जाईल. याचं मल्टीपर्पज यूज आहे. तुमचे कुठली लांबलचक असलेले जे मेसेजेस व्हॉट्सॲपमधले आहे जे तुम्हाला स्टोअर करून ठेवायचे आहेत किंवा एखादी पर्टिक्युलर मेसेज असेल जो कॉपी करून दुसरीकडे कुठे फॉरवर्ड न करता जर सेव्ह करायचं असेल तर तुम्ही इथे कीपमध्ये होऊ शकता. इथे पिन केलं की ऑटोमॅटिकली वरती दिसायला लागेल. बाकी सगळे कुठलेही जे तुम्ही दुसरे नोट्स क्रिएट कराल तर हे खाली जाईल. पण हे जर तुमचं पिन केलेलं आहे तर हे पहिले दिसायला लागेल. ठीक आहे.
खाली जातील सगळे आणि पिन केलेलं वरती राहील. ठीक आहे, पिन आहे वरती राहील. तर हे एक असं फ्री टूल आहे जे तुमच्या भरपूर कामात येऊ शकतं. तुम्ही त्याला तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून ठेवा आणि यूज करायला सुरुवात करा. हॅलो, आवाज येतोय आता? मी सांगितलेलं तुम्हाला बऱ्यापैकी समजलं? ओके, चालेल. मग असे जे काही युजेबल असणारे टूल्स आहेत जे फ्रीली तुम्ही यूज करू शकता, हे तर बेसिक टूल्स आहेत. बाकी काही AI टूल्ससुद्धा आहेत ज्याने तुम्ही तुमचे इमेजेस, तुमची ॲड कॉपी हे सगळं डिझाईन करू शकता. हे आपण स्टेप बाय स्टेप उद्या आणि परवा या 2 दिवसांमध्ये बघूया.